माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ काल सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये एका छोटा हत्ती गाडीमधील जवळपास 8 प्रवासी जे आहेत ते मृत पावलेले आहेत। ही गाडी थेट विहिरीमध्ये पडली। खरं तर सातारा पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गालगतच या ठिकाणी जी विहीर आहे या विहिरीमध्ये थेट गाडी गेल्यामुळे या ठिकाणी जवळपास 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर या अपघातामधून 15 पैकी 8 जणांचा मृत्यू झाला तरी 7 जण वाचलेले आहेत आणि ते 7 जण जे वाचलेले आहेत त्यापैकी एक सिद्धेश्वर जाधव होते। खरं तर या गुन्ह्यातील फिर्यादीसुद्धा आहेत ते आपल्यासोबत आहेत। जाधव साहेब, काय नक्की प्रकार घडला, कसा घडला? तुम्ही गाडी पुढेच बसलो होतो मी केबिनमध्ये। गाडीचं स्टेरिंग एकदम आलं, डायरेक्ट गाडी विहिरीत आली। परत मला पुढचं काय आठवत नाही। पण मग गाडी स्टेरिंग काय झालं, म्हणजे लॉक झालं का स्टेरिंग काय झालं? चालू होतं असंच, इकडून एक टिपर यायला लागलं होतं, तर गाडीला सट देण्याचं इकडं गाडी घेतली, स्टेरिंग जास्त हल्लं, स्टेरिंग जास्त आली, डायरेक्ट गाडीनं विहिरी तोडी टाकली। तुम्ही त्या गाडीत पुढे बसलेला होता? परत मला बाकीचं काय आठवत नाही। जेव्हा उठलो तर संध्याकाळी दवाखान्यात होतो। हा सगळा घटनेचा थरार तुम्हाला लक्षात नाही म्हणजे नक्की काय झालं, पण पाण्यात पडताना तुम्ही बघितलं काय वाटलं त्या दरम्यान? म्हणजे काय शुद्धच नव्हतं, मला पूर्ण पोटात पाणी, डोक्यात तोंडात पाणी, त्यामुळे मला काहीच माहीत नाही। पण मग तुम्ही बाहेर कसा आला मग गाडीत? मला कोण काढलं काय तेच पण आठवत नाही। किती लोक पुढे बसलेले होते गाडीत? होतो आम्ही, कोण कोण? ड्रायव्हर, दुसरे एक भाऊ आणि मी, ठीकच। तुम्ही पण त्यांचे नातेवाईकच आहे? नातेवाईकच, घरातलेच आहेत आमच्या, भाऊचे कुटुंब जे आहे त्यांचे घरातलेच आहेत। पण मग कसं तुम्ही काल किती वाजता निघाला होता दर्शनाला आणि मग किती वाजता परत? तिथनं जेवण ते करून निघालो, इथं बरोबर स्पॉटला 4:30 वाजता आलो। झालं तेव्हा 4:30 वाजले होते। काल पंढरपुरातून म्हणजे रांजणीमधून तुम्ही निघाला होतात की पंढरपूरमधून? आणि मग कसा होता दिनक्रम सगळा? सकाळी आलो, मसवडला दर्शन घेतलं, परत भोजलिंग मंदिराला गेलो, तिथनं आलो, गोंदवलेला दर्शन केलं, तिथं थांबलो, जरा वेळ निघालो। मग जेवण वगैरे प्रवासात? जेवण देवापाशी झालं। पण मग ड्रायव्हरची काही झोप लागली किंवा काय असं काय? काय नाही, ते टिपरला साईड द्यायला ते झालं, स्टेरिंग एकदम वायबस। टिपर समोरून आला होता की मागून लागलं होतं? पुढून, समोरून। अचानकपणे समोर आल्यामुळे तुम्ही कट मारला? कट नाही, स्टेरिंग एकदम हेच झालं, ते जाते डायरेक्ट विहिरीत। तुम्ही सगळे किती लोक होतात सगळे मिळून? 15 जण होतो टोटल। 15 जण होतात। काय भावना आहेत? कारण 8 लोक तुमच्या सोबतचे। दुःखात आहे सध्या। आपण पाहतोय हे स्वतः त्या गाडीमध्ये होते आणि या मृत कुटुंबियांचे ते नातेवाईक आहे आणि ते देखील स्वतः गाडीत होते, समोरच्या दिशेला बसलेले होते। समोरून एक टिपर आल्यानंतर त्यांना साईड देण्याच्या कारणावरून हे जी छोटा हत्ती हे गाडी होतं, हे वाहन होतं, ते थेट विहिरीमध्ये जाऊन कोसळलं आणि त्यामुळेच या ठिकाणी 15 पैकी 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो या अपघातामध्ये झाल्याचं एकंदरीत सांगण्यात येतं। कॅमेरामॅन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, तांदुळवाडी, माळशिरस, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।